नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता काल आपण 16 जानेवारी ते 31 जानेवारीचा करंट अफेअर्सची जी थिअरी आहे ती बघितलेली होती. आज त्या रिलेटेड एमसीक्यूज आणि जे इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. ही जी करंट अफेअर्सची सिरीज आपण बघू शकता चालू केलेली आहे की प्रत्येक 15 दिवसाचं करंट अफेअर्स आपण वीकली घेऊन जात आहोत की जे येणारी माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल 28 सप्टेंबरची, त्यानंतर गट ब ची पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला असेल, या गट क ची पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबरला असेल. या सगळ्यांसाठी संक्षिप्त एकच चालू घडामोडीची ही सिरीज तुम्ही जर बघितली तर बघू शकता की येणाऱ्या परीक्षामध्ये तुमचा देखील लाभ होईल. चला मग सुरू करूया. 16 ते हे जे करंट अफेअर्स आहे जे काल केलेलं 16 ते 31 जानेवारी, 1 ते 15 जानेवारीचे बघू शकता की तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. आता 16 ते 31 जानेवारीचा आपण बघू शकता एमसीक्यू फॉर्मॅटवर आपण घेऊन येत आहोत. चला पहिला प्रश्न, मीटिंग डी नॅन्टेस मेट्रोपोल 2025 मध्ये महिलांच्या 60 मीटर इंडोर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये सुवर्ण जिंकले आणि राष्ट्रीय विक्रम कोणी मोडला? म्हणजे जे हु वॉन द गोल्ड अँड ब्रोक द नॅशनल रेकॉर्ड पण ब्रोक केलाय. हे जे कालच्या आपण बघू शकता थिअरीमध्ये आपण कव्हर केलेला होता. हिमा दास, दुती चंद, ज्योती येराजी, अन्नू राणी. तर याचं योग्य उत्तर आहे ज्योती येराजी. येस, याचं योग्य उत्तर आहे ज्योती येराजी. आणि काल आपण बघू शकता की त्यांनी नॅशनल रेकॉर्ड देखील ब्रेक केलेला आहे. डायरेक्टली आपण बघू शकता की पहिले कालचा लेक्चर बघा, थोडं थिअरी मी शिकवलेली आहे आणि त्या रिलेटेड आज एमसीक्यूज घेऊन आलेलो आहोत. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणती युद्ध नौका भारतीय नौदलाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड झलकाचा भाग नाही? म्हणजे जे प्रजासत्ताक दिन झाला 26 जानेवारीला, या 4 युद्ध नौकापैकी कुठली युद्ध नौका नव्हती त्या प्रजासत्ताक दिनामध्ये? INS सुरत, INS वाक्षीर, INS निलगिरी, INS विक्रांत. तर बट ऑब्विसली बघू शकता ह्याचं उत्तर आहे INS विक्रांत. INS विक्रांत बघू शकता भारताचे जे 2 मोठे जे जहाज आहेत INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य, हे इम्पॉर्टंट आपले बघू शकता. सॉरी, थोडा एरर झालेला साऊंडचा. INS विक्रांत, आलम बजरंग. तर INS विक्रांत. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी सुलभता वाढवण्यासाठी कोणते ऍप लॉन्च केले होते? कालच्या लेक्चरला आपण हे बघितलेलं की भरपूर महत्वाचं जे ऍप होतं की जे तुमचा मोबाईल हरवला असेल तर डायरेक्टली तुम्ही त्या ऍपवर सर्व माहिती घेऊ शकता. मग असं तो कुठला ऍप होता? नॅशनल ब्रॉडबँड ऍप 2.0, संचार साथी मोबाईल ऍप, इंट्रा सर्कल रोमिंग ऍप, DBN कनेक्टिव्हिटी ऍप. तर याचं योग्य उत्तर आहे संचार साथी मोबाईल ऍप. येस, ऑप्शन क्रमांक 2, संचार साथी मोबाईल ऍप. येस, क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. पुन्हा एकदा बघू शकता 76व्या प्रजासत्ताक दिना रिलेटेड 38व्या राष्ट्रीय खेळांचे प्रदर्शन करण्यासाठी 76व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला? म्हणजे जे झाकी असते बघू शकता 38वा जे राष्ट्रीय जे खेळ झाला ते त्यात कुठली जी झाकी होती, कुठल्या राज्याच्या झाकीने ते जिंकला? म्हणजे ते कुठल्या राज्याच्या झाकीने ते आपलं 38वा राष्ट्रीय खेळ बघू शकता ते हे केलेला? महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक. असं तर युपीचा महाकुंभ पण दाखवलेला जे उत्तर प्रदेशने, ते पण विनर होते. तर 38वा जो राष्ट्रीय खेळ आहे तो उत्तराखंड यांनी दाखवलेला होता. उत्तराखंड राज्याची जी झाकी होती त्यांनी 38वा राष्ट्रीय जे खेळ आहे त्याच्यावर दाखवलेला होता आणि त्यांनी पुरस्कार जिंकलेला आहे, सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार. येस, उत्तराखंड. उत्तराखंडची राजधानी पण लक्षात ठेवा की देहरादून उत्तराखंडची राजधानी आहे. चला नेक्स्ट, प्लास्टिक मुक्त कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी 1 प्लेट 1 बॅग 1 प्लेट 1 बॅग मोहीम कुठे सुरू करण्यात आली आहे?
हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक. आता हे बघू शकता कुंभमेळ्याचं सर्व हे आहे. मग सध्या जे चर्चेत होतं ते कुंभमेळा जे बघू शकता महाकुंभ होता, आणि महाकुंभ कुठे होता तर प्रयागराज इथे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रयागराज. यस, ऑप्शन क्रमांक 2 प्रयागराज. आता प्रयागराज बद्दल पण लक्षात ठेवायचं, काल पण सांगितलं आज पण सांगतो, तिथं त्रिवेणी संगम आहे. आता त्रिवेणी संगम म्हणजे 3 नदीचा संगम. मग पहिली गंगा, यमुना, दुसरी यमुना, आणि तिसरी सरस्वती, जी लुप्त बोलतात झालेली आहे, आपल्याला दिसत नाही. गंगाचा बघू शकता गौमुख गंगोत्री ग्लेशियर, जे हिमकुंड आहे गंगोत्री, तिथून याचा उगम स्थान आहे. यमुनाचा यमुनोत्रीमध्ये, आणि सरस्वतीचा पण बघू शकता तिथं बद्रीनाथच्या वर तिथं माना विलेज आहे, तिकडून सरस्वतीचा उगम आहे. पण ही लुप्त झालेली नदी आपण बघू शकता की डायरेक्टली आपल्याला बघण्यात येत नाही. तर त्रिवेणी संगमवर या 3 नदीचा संगम होतो, लक्षात ठेवायचं. आणि तिथेच प्रयागराजचा जो महाकुंभ आहे, कुंभमेळा 12 वर्षांनी होतो, महाकुंभ 144 वर्ष. आता नेक्स्ट जो कुंभमेळा आहे तो आपल्या नाशिकमध्ये होणार आहे, महाराष्ट्रात. आणि नाशिकमध्ये कुठली नदी आहे तर गोदावरी. गोदावरीचा उगम स्थान काय आहे नाशिकमध्ये, आपलं बघू शकता की जे नाशिकवरनं हे दिसतं उगमस्थान गोदावरीचा त्र्यंबकेश्वर. चला नेक्स्ट प्रश्न. ऑन दॅट नोट मेमरीज ऑफ द लाईफ इन म्युझिक या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? संजय सुब्रमण्यम, अरुणा साईराम, TM कृष्णा, रुक्मिणी देवी, अरुण दळे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे संजय सुब्रमण्यम. यस, ह्याचं योग्य उत्तर आहे संजय सुब्रमण्यम. लक्षात ठेवायचं आहे, ऑटोबायोग्राफी आपल्याला विचारल्या जातात 1-2, हे पण यात इम्पॉर्टंट आहे. या महिन्यातली सर्वात म्हणजे जानेवारी महिन्यातली जी होती मेमरीज ऑफ अ लाईफ इन म्युझिक, ऑन दॅट नोट मेमरीज ऑफ अ लाईफ इन म्युझिक, संजय सुब्रमण्यम. लक्षात ठेवायचं, एक MCQज आहे, आपल्याला डायरेक्टली पाठच करायचे. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या वर्षापर्यंत भारताने 500 गिगावॅट गैरजीव म्हणजे नॉन फॉसिल गैरजीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट केले आहे? 2025, 2030, 2026, 2028. नॉन फॉसिल गैरजीवाश्म. तर डायरेक्टली हे पाठ करायचं आहे, याचं योग्य उत्तर आहे 2030. यस, 2030 500 गिगावॅटचा टार्गेट आहे आपला. डायरेक्टली आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नावर. वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न. जानेवारी 2025 मध्ये चीनने अंतराळ सोडलेला पाकिस्तानी उपग्रहाचे नाव काय आहे? आता हे डायरेक्टली विचारतात, कधी इस्रोने सोडलेले विचारतात, कधी नासानी, कधी चीननी. मग चीनने पाकिस्तानचं हे सोडलेलं आहे, मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे PRSEO E01, PRSS-1, पाक टेस्ट 1A, तियानलू 1. तर हे स्वतः चायनाचंच आहे, पण चायनाने पाकिस्तानचं सोडलंय. मग PRSC याचं जे योग्य उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक 1. यस, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर? चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान कोणत्या माध्यमाने मतदार जागृतीसाठी ECI मीडिया पुरस्कार जिंकला? NDTV, झी न्यूज, दूरदर्शन, आज तक. याचं योग्य उत्तर आहे दूरदर्शन. बट ऑब्विसली सर्व प्रायव्हेट हे होते आणि हे आपलं गव्हर्नमेंटचं आहे दूरदर्शन. कुठला पुरस्कार जिंकला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा ECI मीडिया पुरस्कार. आता सध्याची जी आता बघू शकता, आता लेटेस्ट मध्ये जी न्यूज आहे इलेक्शन कमिशनची, जे कालचीच या परवाचीच न्यूज आहे, जे इलेक्शन कमिशन आहे की जे फुटेज असणार ते 45 दिवसाच्या आत नष्ट करून टाकेल. म्हणजे जर आज इलेक्शन झालं असेल तर 45 दिवसानंतर ते फुटेज डिलीट करणार आहेत. मग हे जे इलेक्शन आयोगाने पण हे निर्णय घेतलेले आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी ते सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये विचारू शकतात, मल्टीलायनर्समध्ये. मग काय काय गोष्टी लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट प्रश्न. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगसाठी पिक्सल स्पेसने प्रक्षेपित केलेले कोणते उपग्रह नक्षत्र भारतातील पहिले खासगी नक्षत्र आहे? फर्स्ट कॉन्स्टिलेशन, प्रायव्हेट कॉन्स्टिलेशन आहे भारतातील. स्कॉट, फायरफ्लाय, ऑप्टिमस, प्राइमस. हे काल पण केलेलं आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे
फायरफ्लाय. जे फर्स्ट प्रायव्हेट हे आहे, फर्स्ट प्रायव्हेट कॉन्स्टिलेशन, फर्स्ट पहिले खाजगी नक्षत्र जे भारताने आहे फायरफ्लाय. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. जसं पाकिस्तान आणि हे बघू शकता, सायन्स अँड टेकचे जास्त आपल्या बघू शकता प्रश्न आलेले आहेत जानेवारीत, म्हणजे करंटमध्ये न्यूज आहे. चला नेक्स्ट प्रश्न. श्री अमिताभ कांत यांनी भारताच्या G20 जे शेर्पा होते, भारताच्या G20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेबद्दल लिहिलेले पुस्तकाचे नाव काय? पुन्हा एकदा इम्पॉर्टंट प्रश्न. संजय सुब्रमण्यमचा बघू शकता, ते म्युझिकवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आता अमिताभ कांत यांनी पण G20 समिटवर पुस्तक लिहिलेले आहेत, जे शेर्पा होते G20चे. इंडियाज जर्नी टू G20 विजन ऑफ विश्वगुरु, हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 अ विजन फॉर इंडिया. तर याचं योग्य उत्तर आहे हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20. लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे की G20 समिट आहे जी भारतात झालेली आणि भरपूर गाजावाजा झालेला, आणि G20 वर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. या वर्षी मेन्सला बघू शकता, मेन्सला पण राज्यसेवेच्या परीक्षेला पडलेला नाही प्रश्न, पण या वर्षीच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्यात एक्सपेक्टेड आहेत की विचारतील. कारण UPSC मध्ये बघू शकता की रशिया युक्रेन वॉर झालं, त्यात नाटोने एंट्री मारली. मग नाटोच्या देश किती आहेत आणि त्यांचे नाटोमध्ये किती देश आहेत आणि कुठले कुठले देश आहेत त्याबद्दल एक प्रश्न डायरेक्टली विचारला गेलेला. मग त्याच संदर्भाने G20 मध्ये किती देश आहेत? 19 देश आणि युरोपियन युनियन असा. मग त्याचा जे शॉर्टकट आहे की सीता अब SSC FCI में काम जॉब करती है, असा तो जो शॉर्टकट आहे तो येणाऱ्या लेक्चर्सला मी कव्हर करणार आहे. जे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याचे सदस्य मी एक इम्पॉर्टंट कव्हर करणार आहे एक लेक्चरमध्ये. मग आपल्याला बघू शकता की जे G20चे शेर्पा अमिताभ कांत स्वतः होते आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, हे लक्षात ठेवायचं आहे. येणारे जे लेक्चर्स आहेत, करंट अफेअर्स असेल, जनरल लेक्चर असेल, असे काही काही इम्पॉर्टन्स असतील की जे म्हणजे थोडं सिलेबसमध्ये नसतात, फक्त न्यूजमध्ये चर्चेत असतात. आणि मग असे जे प्रश्न आहेत काय काय न्यूज, असे काही काही जे चर्चेचे आहेत ते सगळं मी घेऊन येणार आहे. जसं आता बघू शकता इस्रायल इराणमध्ये जे युद्ध चाललंय, मग इराणचा भारताशी संबंध कसा आहे, इराणचा इस्रायलशी संबंध कसा आहे आणि भारताचा इस्रायलशी कसा संबंध आहे. मग इराण आपला न्यूक्लिअर पॉवर आहे की नाही, मग इराणमध्ये न्यूक्लिअर पॉवर साईट कुठल्या आहेत, कारण भरपूर न्यूजमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्पनी पण आज सकाळीच बघू शकता की डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्ही इराणचे जे 3 जागा आहेत जे न्यूक्लिअर स्पॉट, तिथं आम्ही मिसाईल सोडून त्याचं तबाही केलेलं आहे. मग असे काही काही न्यूजमध्ये पॉईंट्स आहेत, मग ते आपल्याला बघू शकता कुठल्याच लेक्चरमध्ये कव्हर होत नाही, पण आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये जे आहेत मधल्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला नेक्स्ट प्रश्न. जैसलमेरमधील भारत पाक सीमेवर हिवाळ्यात घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी BSFने सुरू केलेले विशेष सरावाचे नाव काय? ऑपरेशन सर्द हवा, ऑपरेशन गरम हवा, ऑपरेशन विंटर शील्ड, ऑपरेशन डेझर्ट विजिल. हे आपण काल पण कव्हर केलेलं. तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन सर्द हवा. कारण हिवाळ्यात सर्द हवा आणि जे उन्हाळ्यात जैसलमेरमध्ये होते ते गरम हवा, ऑपरेशन गरम हवा असं हे आहे. आता हिवाळ्यात ऑपरेशन सर्द हवा करण्याचं हे म्हणजे तिकडे संपूर्ण फॉग येतो आणि फॉगमुळे बघू शकता व्हिजिबिलिटी 0 होऊन जाते. मग त्या व्हिजिबिलिटी लो टेम्परेचर्स मध्ये बघू शकता की सगळे इक्विपमेंट्स परफेक्ट चालतायत की नाही, म्हणून हे प्रत्येक वर्षी BSF हे सराव करत राहते. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आपल्या जे सगळं संपूर्ण भारत आहे तिकडे जे इंटरनॅशनल बॉर्डर्स आहेत ते बॉर्डर्सचं प्रोटेक्शन BSF करते, आणि जे चायना आणि ह्या बाजूला उत्तराखंड आणि ह्या बाजूला जे आहे ते ITBP करते, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. चला नेक्स्ट. दिगंतराच्या कोणत्या मोहिमेचे उद्दिष्ट लो अर्थ ऑर्बिटमध्ये अचूक ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आणि इमेजिंगसह भारताच्या स्पेस डोमेन जागरूकता वाढवणे आहे? म्हणजे विच मिशन बाय दिगंतरा यांनी एक मिशन लॉन्च केला, त्याचं जे मेन एम आहे टू एनहान्स इंडिया स्पेस डोमेन अवेअरनेस विथ प्रिसाइज ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड इमेजिंग इन लो अर्थ ऑर्बिट्स. सागर मिशन, फायरफ्लाय मिशन, गगन मिशन, स्कॉट मिशन. फायरफ्लाय मिशन आपण बघू शकता, मगाशीच बघितलं, आणि ह्याचं योग्य उत्तर आहे स्कॉट मिशन. लक्षात ठेवायचं आहे स्कॉट मिशन. गगनयान तर आपल्याला माहिती आहे, गगनयान मोहीम आहे. आपण फायरफ्लाय मगाशच्या ह्याच्यात बघितलं, आणि स्कॉट मिशन आता लक्षात ठेवायचं आहे की दिगंतरा लो अर्थ ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये सर्व ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आणि इमेजिंग. चला नेक्स्ट प्रश्न. डॅशच्या अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कंगालू यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
गयाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, फिजी, मॉरिशस. म्हणजे ह्या क्रिस्टिन कार्ला कुठल्या देशाच्या बघू शकता की अध्यक्ष आहेत की ज्यांना प्रवासी भारतीय पुरस्कार दिला गेलेला आहे 2025चा. तर याचं योग्य उत्तर आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. जे वेस्ट इंडिज आपण बघू शकता, बोलतो आपण त्रिनिदाद अँड टोबॅगो, कॅरेबियन आयलँड, तिथं एक देश आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. जे कायरन पोलार्ड पण बघू शकता, जे मुंबई इंडियन्स मध्ये जे प्लेअर होते, जे आता सध्या कोच आहेत, ते पण त्रिनिदाद अँड टोबॅगो वाले म्हणजे तिकडं रिप्रेझेंट करतात. आता प्रवासी भारतीय दिवस असतो कधी? 9 जानेवारी प्रत्येक वर्षी. हा तोच दिवस आहे की जेव्हा महात्मा गांधी जेव्हा भारतात रिटर्न आले साऊथ आफ्रिकावरनं, तोच दिवस आहे 9 जानेवारी, आणि त्यांच्या सन्मानार्थ आपण प्रवासी भारतीय दिवस बनवतो. चला, आणि मग मागच्या वीकमध्ये पण सांगितलेला काही काही डेट्स लक्षात ठेवायचे, जसं 15 जानेवारी आहे आर्मी डे, 24 जानेवारी पंचायत राज, 25 जानेवारी जे आता गट क च्या पूर्व परीक्षेत आला की वोटर्स डे, आणि 26 जानेवारी गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे ज्याला आपण बोलतो. हे सगळे जानेवारीतले डेट आपल्याला लक्षात ठेवायचे. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. चला, नेक्स्ट प्रश्न. कोणत्या 2 भारतीय शहरांना अलीकडेच जागतिक पाणथळ शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या शहरी योजनांमध्ये पाणथळ संरक्षण एकत्रित केले जाईल? म्हणजे असे कुठले 2 शहर आहेत की जिथं ग्लोबल वेटलँड म्हणजे पाणथळ क्षेत्र आहेत? कोलकाता आणि अहमदाबाद म्हणजे पाणथळ क्षेत्र आहेत ज्यांना जागतिक पाणथळ शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. इंदोर, उदयपूर, जयपूर, भोपाळ, चंदीगड, हैदराबाद. आता लॉजिकली लावा की हे काय आन्सर असू शकतं, जिथं पाणथळ क्षेत्र कुठे असू शकतं? तर याचं योग्य उत्तर आहे इंदोर, उदयपूर. उदयपूर बघू शकता, लेक सिटी म्हणून फेमस आहे उदयपूर, आणि तिथंच हे 2 शहर आहेत की जे जागतिक पाणथळ शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. सरळ सेवेची जरी परीक्षा देत असाल तर असे प्रश्न डायरेक्टली विचारले जातात. चला, नेक्स्ट प्रश्न. चला, नेक्स्ट प्रश्नाच्या पहिले बघू शकता UPSC 5 इयर प्रोग्राम जे आहे आपल्या एकाग्र अकॅडमी तर्फे, की 2-2 वर्षाचा, आणि हे 5 वर्षाचा हे आहे की जे ज्युनियर IAS प्री फाउंडेशन असेल, जे 11वी-12वीचा कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर फाउंडेशन मध्ये जे ग्रॅज्युएशन लेवलचे 2 वर्ष चालणार आहोत, आणि 1 वर्ष रँकर्स बॅच, जे प्रॉपर UPSC प्रिलिम्स आणि UPSC मेन्स रिलेटेड ती बॅच असणार आहे. जे इंटरेस्टेड असतात त्यांनी लवकरात लवकर बघू शकता की संपर्क साधावा. 1-to-1 मेंटरशिप पण असणार आहे. पूर्ण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. आणि तसंच UPSC 3 इयर्स प्रोग्राम पण आहे, जिथं की 12वी नंतरचे जे लोक आहेत, जी ग्रॅज्युएशन पर्यंत कशी तयारी करायची, त्यात 2 इयर्सचं फाउंडेशन असणार आहे जेव्हा ग्रॅज्युएशनच्या वेळेला, आणि एक रँकर्स बॅच असणार आहे जेव्हा फायनल इयर ग्रॅज्युएशनला असणार. मग तुम्ही डायरेक्टली डिग्री झाल्याबरोबर प्रिलिम्स देऊ शकता. आणि सध्या बघू शकता बदलता पॅटर्न आणि वाढलेली कॉम्पिटिशन, मग थोडंफार जागरूकता असणं गरजेचं आहे. म्हणून जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही लवकरात लवकर एकाग्र अकॅडमीशी संपर्क साधावा. चला, नेक्स्ट प्रश्न. जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या खोऱ्याने पहिला हिवाळी उत्सव साजरा केला? काल आपण कव्हर केलेलं गुलमर्ग व्हॅली, पहलगाम व्हॅली, सारथल व्हॅली, सोनमार्ग व्हॅली. पहलगाम व्हॅली मध्ये बघू शकता अटॅक झालेला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलेला. ऑपरेशन सिंदूर पहलगाम अटॅक नंतर राबवलेला, आणि आता इराण-इस्रायल अटॅक नंतर ऑपरेशन सिंधू आपण राबवत आहोत, इव्हॅक्युएशन. इराणमध्ये जे भारतीय जे नागरिक आहेत अडकलेले आहेत त्यांना रिटर्न आणण्याचं जे आहे तो ऑपरेशन सिंधू आहे. आणि पहलगाम अटॅक नंतर जो झाला तो ऑपरेशन सिंदूर आपण राबवला, जे आर्मी मिलिटरी अटॅक होता तो. तर आता ह्याचा प्रश्न आहे की पहिला हिवाळी उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर ह्याचं योग्य उत्तर आहे सारथल व्हॅली. यस, ऑप्शन क्रमांक 3 सारथल व्हॅली. चला, क्लिअर. चला, नेक्स्ट प्रश्न. भारतातील पहिले क्रीडा मानसशास्त्रावरील पुस्तक कोणत्या संस्थेने प्रकाशित केले आहे? सायकोलॉजिकल. विच इन्स्टिट्यूशन लॉन्च इंडियाज फर्स्ट एव्हर बुक ऑन स्पोर्ट्स सायकोलॉजी? तिसरं पुस्तकावर प्रश्न आहे. एक संजय सुब्रमण्यम झालं, एक अमिताभ कंत झालं, आणि आता स्पोर्ट्स सायकोलॉजीवर एक पुस्तक काढलेलं आहे. ते कुठल्या इन्स्टिट्यूटने काढलेलं आहे? तर IIM राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, IISM म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, या सायने काढलेला आहे, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया.
तर याचं योग्य उत्तर आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, IISM नी बघू शकता फर्स्ट एव्हर बुक ऑन स्पोर्ट्स सायकोलॉजी बद्दल जे फर्स्ट एव्हर बुक काढले जे IISM नी काढले. लक्षात ठेवायचं आहे. संजय सुब्रमण्यम यांनी म्युझिकवर त्यांनी बुक काढलेलं. त्याच्यानंतर G20 वर अमिताभ पंत यांनी बुक लिहिलेलं की हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 असं करून ते पुस्तकाचं नाव होतं. हे 3 पुस्तक लक्षात ठेवायचे. चला पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा काल एक इमेज, कालचं जर लेक्चर ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहित असेल की एक इमेज दाखवलेला की त्यात लष्कराचं बघू शकता मोटरसायकल आणि 40 पुरुषांनी एक पिरामिड उभा करतात. त्या ह्याचं नाव काय विचारलेलं आहे. भारतीय लष्कराच्या मोटरसायकल रायडर डिस्प्ले संघाचे नाव काय आहे ज्याने 20.4 फूट उंच मानवी पिरामिडसह 7 मोटरसायकलवर 40 पुरुषांचा समावेश करून कर्तव्य पदावर 2 किलोमीटरचा प्रवास करून नवीन विश्वविक्रम केला. यस, विश्वविक्रम झालेला वर्ल्ड रेकॉर्ड. ब्रेव्ह हार्ट्स, अव्हेंजर्स, डेअर डेव्हिल्स, थंडरबोल्ट्स. आणि कालच्या लेक्चरमध्ये झालेला ज्यांनी अटेंड केलाय त्यांना माहिती आहे की जे ऑफलाईनमध्ये असेल का ऑनलाईनमध्ये दोघांमध्ये ज्यांनी अटेंड केला की यस डेअर डेव्हिल्स. 7 मोटरसायकलचे बघू शकता बुलेट आणि असा पिरामिड स्थापन करून जे कर्तव्य पद जे 26 गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये कर्तव्य पदवर 2 किलोमीटर असं बघू शकता की तो पिरामिडसह पूर्ण विश्वविक्रम केलेला आहे. त्या टीमचं नाव आहे डेअर डेव्हिल्स. चला नेक्स्ट प्रश्न. जम्मू काश्मीर भरपूर चर्चेत होता. जम्मू काश्मीरमध्ये अलीकडेच 2024-25 महाराजा हरिसिंग पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला. महाराजा हरिसिंग हे बघू शकता जम्मू काश्मीरचे पहिले शासक होते 1947च्या टायमाला. तिथून जो काश्मीर मुद्दा सुरू झालाय तो आजपर्यंत बघू शकता चाललेलाच आहे, जो POK आणि काश्मीर असेल. GC मुर्मू, मनोज सिन्हा, सत्यपाल मलिक, फारुख अब्दुल्ला. पॉलिटिशियनला तर देणार नाहीत बट ऑब्व्हियसली आहे की जे जम्मू काश्मीरचे गव्हर्नर होते त्यांनाच हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि जे आहे मनोज सिन्हा. यस, महाराजा हरिसिंग पुरस्कार 2024-25 कोणाला देण्यात आलाय तर मनोज सिन्हा यांना. चला डायरेक्टली नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. जागतिक अग्निशक्ती ग्लोबल फायर पॉवर आपण काल बघू शकता शिकलेलो होतो. जागतिक अग्निशक्ती निर्देशांक 2025 मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक अग्निशक्ती निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश अव्वल आहे फर्स्ट विचारले कोण आहे. चीन, रशिया, अमेरिका, जर्मनी. बट ऑब्व्हियसली काल मी सगळा सिक्वेन्स सांगितलेला की कोण फर्स्ट आहे कोण सेकंड आहे. रशिया आणि चायनाचा स्कोर सेम होता मग ते सेकंड थर्डवर होते. 4th भारत आहे. मग पहिला कोण असणार. यस, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फर्स्ट आहे. चला नेक्स्ट प्रश्न. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोणत्या माजी भारतीय हॉकीपटूला पद्मभूषण पुरस्कार मिळाला. R. अश्विन, इनवल्लपल्ली मणी विजयन, हरविंदर सिंग, PR श्रीजेश. कालच्या थिअरीमध्ये पण करू शकता की R. अश्विन तर क्रिकेटर आहेत त्यांना नाही, हॉकीपटू विचारलंय तर हॉकीपटू म्हणजे जे गोलकीपर कोण होते PR श्रीजेश यांनाच बघू शकता पद्मभूषण दिलेला आहे. आणि त्यांनी बघू शकता की जे ऑलिम्पिक झालं त्याच्यानंतर रिटायरमेंट घेतलेली आहे PR श्रीजेश. लक्षात ठेवायचं PR श्रीजेश बद्दल पण. काल आपण मागच्या लेक्चरला खेलरत्न पुरस्कार पण आपण बघू शकता 4 जणांची नावं आहेत ती पण लक्षात ठेवायची. पुरस्कारावर प्रश्न आयोगाचा म्हणजे ट्रेंड राहिलेला आहे मागच्या 2 वर्ष झालं. 2024चा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून कोणाला निवडण्यात आले हे लक्षात ठेवायचं आहे. पुरुष एकदिवसीय म्हणजे 50 ओव्हरवाली जी मॅच होते त्याचा कोण आहे. राशिद खान, अजमतला उमरजाई, बाबर आझम, रोहित शर्मा. काही लोक एकदम भावनेच्या भरात रोहित शर्मा मार्क करून टाकतात पण याचं योग्य उत्तर आहे अजमतुल्ला उमरजाई, जे आपण कालच्या लेक्चरला पण बघितलेलं. ICC मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर. ODI दिलाय, ODI टेस्टचा वेगळा आहे, वुमेन्सचा वेगळा आहे असं लक्षात ठेवायचं. मग ODI क्रिकेटर ऑफ द इयर काय अजमतुल्ला उमरजाई जे अफगाणिस्तानचे खेळाडू आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. जानेवारी 2025 मध्ये CRPF केंद्रीय राखीव पोलीस फोर्स चे महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनिश दयाल सिंग, विठ्ठल कुमार, ज्ञानेंद्र प्रताप सिंग, राकेश अस्थाना. राकेश अस्थाना तर नाहीच आहे तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग.
जे CRPF आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे जे DG म्हणून जे आहेत, एक मिनिट पाणी पिऊन घेतो. सॉरी. बघू शकता CRPFचे जे DG आहेत ते ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघू शकता हे 16 ते 31 जानेवारीमध्ये डायरेक्ट अपॉइंटमेंट्स आणि हे सर्व जे टर्म्स आहेत आणि काय गोष्टीच्या क्रिप्स एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्यात, पण इम्पॉर्टंट जे MCQs आहेत तेच आम्ही घेऊन आलेलो आहोत. चला नेक्स्ट. शेवटच्या टप्प्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या 49 वर्षीय महिलेवर भारताचे पहिले लेफ्ट वेंट्रिकल असिस्ट डिव्हाइस प्रत्यारोपण करण्यासाठी वापरल्या गेलेल्या यंत्राचे नाव काय? व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट एव्हर झालं. 49 इयर जे महिला आहे त्यांच्यावर हार्टमेट 3 जार्विक 2000 हार्टवेअर एक्सेल फ्लो 2. तर याचं योग्य उत्तर आहे हार्टमेट 3. व्हेरी इम्पॉर्टंट. हार्टमेट 3. वेंट्रिकल असिस्टंट बघू शकता, पहिले लेफ्ट वेंट्रिकल असिस्ट डिव्हाइस हार्टमेट 3. चला नेक्स्ट प्रश्न. क्रिसिल इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल, क्रिसिल एक संस्था आहे की जे प्रेडिक्शन करते की GDP किती ग्रोथ असेल आणि हे. मग त्याच क्रिसिलच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP जो वाढीचा दर आहे तो किती असेल असं सांगितलंय. 6.2, 6.5, 6.7, 7%. बघू शकता जे GDP वाढ आहे क्रिसिलनी, तर क्रिसिलनी सांगितलंय की भारताचा GDP 2025 मध्ये 6.7% वाढणार आहे. लक्षात ठेवायचं 6.7% 2025 क्रिसिल, 6.7 2025 क्रिसिल. ओके. नेक्स्ट प्रश्न. TB राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण उपक्रमांतर्गत भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग समाप्त करण्याचे लक्ष ठेवले आहे? ऍक्च्युली 2023, 25, 21, 24. आता बघू शकता 21, 24, 23 तर गेलेलं आहे, 25च चालू आहे. बट ऑब्विसली जर असे प्रश्न आले तर थोडं कॉमन सेन्सने आपण हे करू शकतो. 2025 TB मुक्त जे भारत आहे, TB हारेगा देश जितेगा असं जे घोषवाक्य आहे TB नॅशनल TB जे कंट्रोल इनिशिएटिव्हचं 2025 पर्यंत म्हणजे टार्गेट आहे आणि ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे आपण. 28 जानेवारीला पंजाब केसरी लाला लाजपत राय यांची जयंती आहे. ती या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे जयंती नाही, ते पंजाब केसरी लाला लाजपत राय जे आहेत ते कुठल्या नावाने फेमस आहेत? शेरे बंगाल, शेरे महाराष्ट्र, शेरे काश्मीर, शेरे पंजाब. बघू शका शेरे बंगाल, महाराष्ट्र, काश्मीर असं काही ऐकलेलं नाही. आपल्याला माहिती आहे की शेरे पंजाब. यस, ऑप्शन क्रमांक 4. पंजाबचे जे आहे केसरी जे आपले लाला लाजपत राय त्यांना शेरे पंजाब म्हणून ओळखलं जातं आणि 28 जानेवारी त्यांची अॅनिव्हर्सरी. आता बघू शकता जानेवारीचे भरपूर डेट आपण लक्षात ठेवलेले आहे. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 15 जानेवारी आर्मी डे, 24 जानेवारी पंचायत राज दिवस, 25 जानेवारी वोटर्स डे, 26 जानेवारी गणतंत्र दिवस आणि 28 जानेवारी लाला लाजपत राय यांची अॅनिव्हर्सरी. बघू शकता 6 डेट्स जानेवारी महिन्यातले आपण कव्हर केलेले आहेत आणि हेच इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रत्येक महिन्याचे असेच जे 15-15 दिवसाचे करंट अफेअरची जी सिरीज आहे त्यात आपण असेच डेट कव्हर करणार आहोत, सो दॅट की आपल्याला कन्फ्युजन होणार नाहीये. कुठला दिवस कुठल्या महिन्यात आहे ते आपल्याला लगेच लक्षात राहणार आहे असं. आणि हाच व्हिडिओ बघू शकता की एक्झामच्या वेळेला पण तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये 2च्या स्पीडवर तुम्ही बघू शकता, 2ची स्पीड करून. मग तुम्हाला बघू शकता जेवता नाश्ता करता या तर असंच वॉकिंग बिकिंग करता हा करंट अफेअरचे जे सेशन्स आहेत ते त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. हे म्हणजे ह्याचं मेन म्हणजे मुख्य कारण आहे की जे आपण ही सिरीज घेऊन येत आहोत की डायरेक्टली तुम्हाला कुठली मॅगझिन उचला आणि पूर्ण 100 पेजेस वाचायची गरज नाहीये. डायरेक्टली जे इम्पॉर्टंट क्लिप्स आहेत ते वाचणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबानं जे एक्झाम स्पेसिफिक जे येऊ शकतं तेच घेऊन आलेलो आहोत. चला प्रश्न आहे लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये कोणत्या भारतीय लघुपटाला 2025 ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे? अ लीन, द लास्ट स्ट्रेंजर, आय एम नॉट, अनुजा. तर बघू शकता ह्याचं योग्य उत्तर आहे अनुजा. नॉमिनेटेड फॉर द ऑस्कर इन द लाईव्ह ॲक्शन शॉर्ट कॅटेगरी. लाईव्ह ॲक्शन शॉर्ट कॅटेगरीमध्ये नामांकन अनुजा यांना मिळालेलं आहे.
चला नेक्स्ट प्रश्न, 2024चा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, जेम्स अँडरसन, जसप्रीत बुमराह. आता मगाशी सांगितलं की आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर, प्रश्न बरोबर हे करायचं आहे. आयसीसी मेन्स, आता टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर विचारले 2024. मगाशी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर होता जे अजमतुल्ला ओमरजाई यांना मिळालेले आहे, जे अफगाणिस्तानचे ऑलराऊंडर आहेत. आता विचारलेले की आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर कोण आहेत? मग 2 लक्षात ठेवायचे आहे. क्रिस, तर याचं योग्य उत्तर आहे आपले फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह. काय आहे? टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर जसप्रीत बुमराह. ओडीआय असेल तर अजमतुल्ला ओमरजाई. चला नेक्स्ट प्रश्न, खो खो विश्वचषक व्हेरी फेमस. युपीएससी मध्ये तर डायरेक्ट खो खोवर फर्स्ट वर्ल्ड कप झाला, डायरेक्ट प्रश्न विचारला आणि त्यात स्कोर विचारला की भारताने ज्या टीमला हरवलं त्यात कितीचा फरकाने हरवलं, हे डायरेक्टली विचारलं होतं. तर खो खो विश्व कप 2025 मध्ये कोणत्या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही ट्रॉफी जिंकल्या? नेपाळ, श्रीलंका, भारत, चीन. बट ऑब्व्हियसली आन्सर भारत आहे आणि नेपाळला हरवून आपण जिंकलेलो आहोत. पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी नेपाळलाच हरवलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यस. चला डायरेक्टली आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नीती आयोगने सुरू केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक म्हणजे फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 क्रमवारीमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? छत्तीसगड, ओडिशा, गोवा, झारखंड. आता हा प्रश्न आहे ना, एक्झॅक्टली जर तुम्ही वुमेन्स आणि WCDची जी पीओची एक्झाम दिली असेल, वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटची जी WCD महाराष्ट्राची जी प्रोफेशनल ऑफिसरची परीक्षा झाली, त्यात एका शिफ्टमध्ये डायरेक्टली हाय तसा प्रश्न विचारला गेलेला होता. आणि जी परीक्षा ती कधी झालेली बघू शकता, फेब्रुवारी महिन्यात जी परीक्षा झालेली होती. आणि बघू शकता डायरेक्टली जानेवारीचं करंट अफेअर्स विचारलेलं. तर याचं योग्य उत्तर आहे जे हेल्थमध्ये आहे ते ओडिशा. फिस्कल हेल्थ इंडेक्स नीती आयोगने काढलं ते डायरेक्टली आन्सर आहे ओडिशा. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. आपल्याला कमी वेळेत जास्त प्रश्न कव्हर करायचे आहे म्हणून थोडं स्पीडमध्ये आपण घ्यायचं. वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केलेल्या पहिल्या कृत्रिम आणि भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजे AI आधारित फॅशन अंदाज प्लॅटफॉर्मचे नाव काय? सगळीकडे AIचं चर्चा चाललंय आता. यांनी पण म्हणजे वस्त्र मंत्रालयाने पण घेतले. टेक्स्ट वाईल AI, एनविजन, परिकल्पना AI, विजन नेक्स्ट. तर बघू शकता वस्त्र मंत्रालय असेल तर उत्तर लक्षात ठेवायचं की विजन नेक्स्ट. विजन नेक्स्ट लक्षात ठेवायचं आपल्याला. येस, क्लिअर. चला नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025 कुठे आयोजित केला जात आहे? हरिद्वार उत्तराखंड, वाराणसी उत्तर प्रदेश, उज्जैन मध्य प्रदेश, पेहोवा कुरुक्षेत्र हरियाणा. यस, याचं योग्य उत्तर आहे बघू शकता आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव पेहोवा कुरुक्षेत्र हरियाणा. सरस्वती महोत्सव 2025 पेहोवा कुरुक्षेत्र हरियाणा लक्षात ठेवायचं आहे. चला डायरेक्टली आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. सुकन्या समृद्धी योजना. यस, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. सुकन्या समृद्धी योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली? आता तुम्ही बोलाल हे यात रेलिव्हन्सी काय? यात रेलिव्हन्सी आहे की आपण 22 जानेवारी 2013, 22 जानेवारी 2014, 22 जानेवारी 2015, 22 जानेवारी 2018, सध्या 2025 चालू आहे. हे जेव्हा बघू शकता की नरेंद्र मोदी 1.0 जेव्हा सरकार आलं, या सगळ्या योजना त्या काळातल्या आहेत. मग आपल्याला बघू शकता की आता बऱ्याच योजनांना 10-12 वर्ष झालेले आहेत. मग 10-10 वर्ष ज्या ज्या योजनेला झालेल्या आहेत त्याचं डेट डायरेक्टली विचारू शकतात, नाही तर ती स्कीम डायरेक्टली उचलू शकतात आणि मल्टीलायनर्समध्ये विचारू शकतात. मग त्या सर्व स्कीम्स आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. तसंच एक आहे की 22 जानेवारी 2015ला सुकन्या समृद्धी योजना, जे 22 जानेवारी 2015ला ही योजना लॉन्च झालेली होती. बघू शकता ऑप्शन क्रमांक 3. येस, ऑप्शन क्रमांक 3. म्हणून लक्षात ठेवायचे 10 वर्ष झालेले आहेत या स्कीमला. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा UCC लागू करण्याची मान्यता दिली आहे? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र. महाराष्ट्र तर आहेच नाही. हिमाचल प्रदेश चला एक तुम्ही विचार करू शकता. उत्तर प्रदेश पण नाहीये. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 2. युनिफॉर्म सिव्हिल कोड. जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, समान नागरी कायदा, उत्तराखंड राज्याने मान्यता दिलेली आहे. गोव्यामध्ये ऑलरेडी लागू आहे. आता ह्याचं कलम बघू शकता काय आहे? कलम 44.
इम्पॉर्टंट. बऱ्याच प्रश्नाला डायरेक्टली, बऱ्याच परीक्षेत डायरेक्टली येतं की समान नागरिक कायद्याचं कलम विचारलं जातं. चला नेक्स्ट प्रश्न. मँचेस्टर युनायटेडचा युनायटेड ट्रिनिटीचा भाग असलेल्या कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले? डेनिस लॉ, हे कायदा नाही असणार, लॉ त्याचं नावच आहे, हे चुकीचं ट्रान्सलेशन झालंय. जॉर्ज बेस्ट, केनी डॅलगिश, सर बॉबी चार्ल्टन. तर हे कोण आहेत जे फुटबॉलपटू? तर डेनिस लॉच आहे. डेनिस कायदा झाले, हे डेनिस लॉ असणार. हे ॲक्च्युली डायरेक्टली ट्रान्सलेटेड असतात, मग लॉचा कायदा झालेला आहे, चुकीचं आहे. आणि तुम्ही पण बघू शकता AI किती घातक आहे याचं डायरेक्टली आपण बघू शकता. AI म्हणजे ठीक आहे, बरेच कामं सोपं करतात, पण ह्युमन इंटरव्हेन्शन इज व्हेरी मच निडेड. ह्युमन इंटरव्हेन्शन झाल्याशिवाय कन्फर्मेशन करता येत नाही. हे जसं एक उदाहरण आहे की लॉचा कायदा झालेला आहे इकडं. चला नेक्स्ट प्रश्न. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सुरू केलेले आपत्ती धोक्याचे सूचना प्रणालीचे नाव काय? येस, व्हेरी इम्पॉर्टंट. सुरक्षामळ, कवचम, रक्षा प्रकृती. हे आपण कालच्या लेक्चरला पण बघितलं होतं. तर याचं योग्य उत्तर आहे कवचम. तर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी जे डिझास्टर रिस्क जे वॉर्निंग सिस्टम आहे त्याचं नाव आहे कवचम. केरळ लक्षात ठेवायचे राज्य. चला नेक्स्ट. कोणत्या विद्यापीठाने 2025 मध्ये 399 सहभागी असलेले जाहिराती उत्पादन सत्रासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे? MIT युनिव्हर्सिटी महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या दिल्ली विद्यापीठ. तर प्रश्न काय? कोणत्या विद्यापीठाने 2025 मध्ये 399 सहभागी असलेले जाहिरात, यस, ॲडव्हर्टाइज प्रोडक्शन सेशन इन्व्हॉल्विंग 399 पार्टिसिपेंट्स आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे MIT युनिव्हर्सिटी महाराष्ट्र. आता MIT युनिव्हर्सिटी महाराष्ट्र कुठे आहे? तर तुम्ही बघू शकता मुंबई पुणे हायवेवर जाणार तर लेफ्ट साईडला, जर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असेल पनवेलच्या पुढे गेलं तर तुम्हाला लेफ्ट साईडला ती युनिव्हर्सिटी दिसेल, MIT युनिव्हर्सिटी. चला 24 जानेवारीला ज्या व्यक्तिमत्वाची जयंती होती, ज्यांची जयंती होती ते ओळखा दिले. 2024 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला होता आणि त्या जननायक म्हणून ओळखले जाते. बाबू जगजीवन राम, कर्पूरी ठाकूर, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण. आता हा प्रश्न डायरेक्टली आलेला आहे बऱ्याच परीक्षेमध्ये, राज्यसेवेत पण आलेला होता. जर कर्पूरी ठाकूर जे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना जे भारतरत्न देण्यात आलेलं होतं मागच्या वर्षी, त्यांच्याबद्दल विचारलेलं आहे. 24 जानेवारी त्यांचा जे जयंती असते, तर कर्पूरी ठाकूर भारतरत्न प्राप्त आहेत मागच्या वर्षीच. चला 2024 साठी चला आला पुन्हा एकदा क्रिकेटचा प्रश्न. 3 क्रिकेटचे प्रश्न डायरेक्टली 3 क्लिअर होतील की 2024 चे कुठले पुरस्कार कोणाला गेले. 2024 साठी ICC महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा मुकुट कोणाला देण्यात आला? लॉरा वोल्वार्ट, टॅमी ब्ल्यूमॉन्ट, हेली मॅथ्यूज, स्मृती मंदाना. तर याचं योग्य उत्तर ॲक्च्युली स्मृती मंदानाच आहे. भारताचे बघू शकता आपल्या सांगली जिल्ह्यातनं येतात जे स्मृती मंदाना, यांनाच बघू शकता. ICC वुमेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर, ODI मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर अजमतुल्ला ओमरझाई, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर जसप्रीत बुमराह, आणि आता वुमेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर स्मृती मंदाना. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 3 क्रिकेटवर प्रश्न, त्याच्यानंतर 3 पुस्तकं, या सर्व लक्षात ठेवायचं की कुणी कुणी काय काय दिलं. चला महिला आणि बाल विकास मंत्रालय बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा 10वा वर्धापन साजरा करत आहोत. सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत? एकदम लॉजिकली प्रश्न चांगला विचारलेला आहे. श्रीमती अन्नपूर्णा देवी, स्मृती इराणी, मनेका गांधी, वरीलपैकी काहीही नाही. लोक स्मृती इराणी माग करतील, हे पूर्वी होत्या, आता अन्नपूर्णा देवी आहेत ॲक्च्युली. श्रीमती अन्नपूर्णा देवी, महिला बाल विकास मंत्रालयाचे. बेटी पढाओ बेटी बचावला पण 10 वर्ष झाले. लक्षात ठेवा की 10 वर्ष ज्या स्कीमला झाले, 2015 मध्ये जेवढ्या स्कीम आल्यात त्या आपल्याला पाठ करणं गरजेचे आहेत. ह्या वर्षीच्या परीक्षामध्ये डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. यस, त्याच्यातलंच एक उदाहरण. आणि ज्या स्कीम जे आहेत, कुठल्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते ते पण, आणि कुठला मंत्री आहे त्या मंत्रालयात, म्हणजे मंत्री कोण आहे सध्याचे ते पण वाचा. म्हणजे हे डायरेक्टली बघू शकता. येणारे जे मधले जे लेक्चर्स असतील इम्पॉर्टंट,
त्याच्यात एक अशी मी लिस्ट घेऊन येणार आहोत ज्यात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, बुक्स असतील आणि त्याच्यानंतर मग असे काहीतरी जे रॅन्डम टॉपिक्स असतील जे येण्याची शक्यता आहेत ते पण आपण लेक्चर घेणार आहोत. की ही सिरीज तर अशीच चालू राहणार आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशन 180 देशांपैकी भारताचा रँक विचारलेला आहे की जे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार विरोधी सतत संघर्ष करत असल्याचे 96, 83, 73, 103 भारताचा रँक काय आहे. आणि ही रिपोर्ट कोण देते करप्शनवर? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल करून एक संस्था आहे जी करप्शनवर हे देते. मग भारताचा रँक आहे 96, 96. येस. चला नेक्स्ट प्रश्न. सेबीने मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांसाठी MIS तांत्रिक त्रुटीची तक्रार करण्यासाठी सुरू केलेले पोर्टलचे नाव काय? टेक ग्लिच हब, सेबीटेक, MI ग्लिच रिपोर्ट, आयस्पॉट. तर लक्षात ठेवायचंय असेच प्रश्न बघू शकता की ते आउट ऑफ द बॉक्स येतात. सेबी काय? आयस्पॉट. डायरेक्टली सेबीने मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे रेडी केलेले आहे ज्या पोर्टल ते आयस्पॉट म्हणून ओळखले जाते. चला प्रश्न नेक्स्ट. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा तियानशिन शेंगली बोगदा. तियानशिन शेंगली बोगदा कोणत्या देशात आहे? मंगोलिया, जपान, चीन, दक्षिण कोरिया. तियानशिन शेंगली बोगदा. यस, हे जर योग्य उत्तर बघू शकता. तियानशिन नावानीच आहे, बघू शकता चीन असणार. येस. आणि आपल्याला बघूया झेड मॉड टनल पण बघू शकता न्यूजमध्ये होतं जानेवारीमध्ये. झेड मॉड टनल ते पण लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. जे चेनाब आता सध्याचा भरपूर हे आहे. चेनाब ब्रिज आपल्याला बघू शकता रेल्वेसाठी सुरू केलेला आहे, जे हायेस्ट ब्रिज आहे जम्मू काश्मीर आणि भारतातला. वर्ल्ड हायेस्ट आपण ब्रिज बघू शकता. त्याच्या रिलेटेड पण बघू शकता जे इम्पॉर्टंट असेल आपण कव्हर करणार आहोत. पण तियानशिन शेंगली बोगदा जो आहे तो चायनामध्ये आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा दिले यांनी आसामचे दुसरे राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा केली आहे? माजुली, सिलचर, दिब्रुगड, जोरहाट. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. जसं हिमाचल प्रदेशमध्ये पण बघू शकता धर्मशाला, शिमला असं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पण जम्मू आणि काश्मीर असं आहे. तर महाराष्ट्रामध्ये पण बघू शकता की जी उपराजधानी आपण नागपूर म्हणून बोलतो तसंच आसामची आता दुसरी राजधानी म्हणून काय डिक्लेअर केलेली आहे? माजुली तर बेट आहे, माजुली तर नसणारच. यस, दिब्रुगड. लक्षात ठेवायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दिब्रुगड आसामची सेकंड कॅपिटल म्हणून घोषणा केलेली आहे, दिब्रुगड. यस. UPSC CSC बघू शकता ते 2025-26 मेन आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे की जे 400-450+ GS मध्ये जर स्कोर करायचं असेल तर बघू शकता. राईट स्मार्ट इन क्लासरूम, एनरिचमेंट कंटेंट मटेरियल, 40+ आन्सर रायटिंगचे जे सेशन असणार आहेत. पूर्ण UPSC असेल, MPSC देखील बघू शकता एकत्र चालणार आहे हा प्रोग्राम. MPSC पण कसं आन्सर रायटिंगचा आता बघू शकता इश्यू येतोय. लोक ऍक्सेप्टच करत नाहीत की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर परीक्षा जात आहे त्यांना आन्सर रायटिंग करायची आहे. म्हणून सगळे जे विद्यार्थी जेवढे लेक्चर बघत असतील त्यांना म्हणजे एकच आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर आन्सर रायटिंग सेशन सुरू केलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्हवर पेपर जातोय म्हणजे इथून पुढे पोस्ट काढणं सोपं आहे ऍक्च्युली. कारण MCQ वाले एवढे सारे धुरंधर लोक आहेत. म्हणजे माझेच मित्र असे काय धुरंधर लोक त्यांना पुस्तकं पाठ आहेत. मग MCQ त्यांना लगेच स्कोर येतो. पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय माहिती आहे, स्वतः स्किल डेव्हलप करावी लागते एक आन्सर रायटिंगची. आणि मग ते टाइम कन्स्टंटमध्ये 3 तास 20 प्रश्न त्या टाइम कन्स्टंटमध्ये सेम उत्तर परफेक्टली मॅनेज करणं विथ वर्ड्स लिमिटेशन हे सर्व आपल्याला प्रॅक्टिसनेच घडणार आहे. आणि हे प्रॅक्टिस बघू शकता 7 जूनपासूनच ऑलरेडी सुरू झालेलं आहे. चला थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत आपण कव्हर करूया. मुंबईत विकसित होणाऱ्या वाहतुकीसाठी सिंगल प्लॅटफॉर्मचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द की फीचर ऑफ द सिंगल प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्सपोर्ट बिंग डेव्हलप्ड इन मुंबई? AI आणि मशीन लर्निंग वापरून उपनगरीय ड्रोनचा विस्तार, AI चलित प्रवास नियोजन, डेडिकेटेड लेन्स, मेट्रो आणि ड्रोनसाठी समर्पित लेन, मेट्रो आणि बसेससाठी समर्पित लेन. तर याचं योग्य उत्तर आहे AI पॉवर्ड जर्नी प्लॅनिंग अँड सिंगल तिकीट युसेज. AI चलित प्रवास नियोजन आणि एकल तिकीट वापर. म्हणजे जे मेट्रोसाठी आहे जो सिंगल एवढे सारे मेट्रो लाईन सुरू झालेले आहेत. मग सिंगल तिकीट आपण बघू शकता की सिंगल प्लॅटफॉर्म ट्रान्सपोर्ट तिकीट जे यूज होणार आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये तुम्ही प्रवास केला असाल तर DMRCचा एक ॲप येतो. तुम्ही डायरेक्टली तो एकच स्कॅनरनी इंटरकनेक्टेड आहे. दिल्लीचे मेट्रो सगळे इंटरकनेक्टेड आहेत. मुंबईचे मेट्रो तसं नाही की ह्या मेट्रोमधनं दुसरी मेट्रोचं हे करायचे असेल तर ह्याचा एक्झिट गेट करून त्याचा परत एंट्री गेट मारावं लागतं. मग ते सिस्टमला थोडं ईज करण्यासाठी सिंगल जर्नी तिकीट
मुंबईत बघू शकता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI चे जे लोकपाल आणि आचार अधिकारी म्हणून कोणाची एथिक्स कमिटीचे ओम्बड्समन आणि एथिक्स ऑफिसर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सौरभ गांगुली, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, प्रभजीत सिंग भाटिया, देवजीत सैकिया. तर याचं योग्य उत्तर आहे जस्टिस अरुण मिश्रा, BCCI चे एथिक्स ऑफिसर. चला नेक्स्ट. महिला हॉकी लीगचे जे उद्घाटन कोणत्या संघाने जिंकले? म्हणजे इनॉग्रल महिला हॉकी लीगचं पण बघू शकता, इनॉग्रल हे झालेलं आहे, लीग झालेली आहे. त्याचे विजेता विचारलेले कोण आहे? तर JSW सुरमा हॉकी क्लब, हरियाणा स्ट्रायकर्स, ओडिशा वॉरियर्स, पंजाब पॅन्थर्स. तर हॉकीला बघू शकता जास्त कोण प्रमोट करतं आपल्या देशात जे राज्य आहे ते ओडिशा. नवीन पटनायकची सरकार होती, आता ते दुसरं हे आहे. सध्याचे मुख्यमंत्री मला पण आठवत नाहीत, चांगलंच नाव आहे त्यांचं, ओडिशा वॉरियर्स. चला नेक्स्ट. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? विक्टर अलेक्सन, CU ली, गोजेफी, फेडरिक ॲकर्सन. तर याचं योग्य उत्तर आहे विक्टर अलेक्सन. लक्षात ठेवायचं, विक्टर अलेक्सननी जिंकलेले आहे ऍक्च्युली. यस, विक्टर अलेक्सन. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या भारतीय दिग्गज खेळाडू टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला आशियाई पुरुष ठरला आहे? महेश भूपती, रोहन बोपन्ना, लिएंडर पेस, रामनाथ कृष्ण. तर पहिला भारतीय आहे आणि ते पण टेनिसपटू आहे आणि ज्यांनी लीग आपला हॉल ऑफ फेम मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे लिएंडर पेस जी. लिएंडर पेस लक्षात ठेवायचंय. चला, भारतात 10,000 GI टॅग जे मिळवण्याचं लक्ष्य कोणत्या वर्षी ठेवले आहे? टीव्ही मुक्त भारत 2025 होतं. तसंच आहे की 10,000 GI टॅग आपल्याला भेटले पाहिजे भौगोलिक मानांकन 2025, 28, 30, 26. कुठल्या वर्षीपर्यंत टार्गेट आहे? 10,000. तर याचं योग्य उत्तर आहे 2030. 2030 पर्यंत अजून एक टार्गेट होता की जे मेगावॅटचं मी बोललो इलेक्ट्रिसिटीचं. 2025 टीबी मुक्त भारत. असंच आहे की इकॉनॉमिक्समध्ये 2047 पर्यंतचे पण काय काय टार्गेट आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे की जे अभ्यास आहे तो एकदम बघू शकता की लॉजिकल वेने अभ्यास करायचा आहे. नुसतं बघू शकता की पाठ करून काय होणार नाही, रटून काय होणार नाहीये. कोणता देश भारतासोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे ब्रह्मोस मिसाईल आहे $450 मिलियन कराराचा जवळ आहे? म्हणजे ज्यांनी डील केलेले आहे मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर. म्हणजे आपण जे ब्रह्मोस बनवणार आहे, ब्रह्मोस आपण कुणाबरोबर बनवतो? ब्रह्मपुत्रा भारताची नदी आणि मॉस्कोवास रशियाची. आपल्या दोन ह्याच्यामध्ये ब्रह्मोस मिसाईल, दोन देशामध्ये भारत रशिया मिळून ब्रह्मोस मिसाईल आपण बनवतो. तर ब्रह्मोस मिसाईलची जे डील झालेली आहे अग्रीमेंट ते कुठल्या देशाबरोबर झालेली आहे? म्हणजे आपण त्यांना विकणार आहोत. तर योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. चला, 3-4 प्रश्न राहिले असतील, आपण ते लवकर कव्हर करून घेणार आहोत. कोणते दोन देश 2026 हे वर्ष दुहेरी वर्ष ड्युएल इयर म्हणून साजरे करतील, जे संस्कृती, पर्यटन आणि AI सहकार्य व लक्ष केंद्रित करतील? भारत स्पेन, भारत जपान, भारत जर्मनी, भारत फ्रान्स. आता बघू शकता याचं योग्य उत्तर आहे भारत आणि स्पेन. यस, भारत स्पेन हे दुहेरी वर्ष म्हणून, हे दोन देश दुहेरी वर्ष म्हणून साजरे करणार आहोत 2026 हे वर्ष. अलीकडेच सेबीने तत्काळ IPO शेअर विक्रीसाठी नवीन प्रणालीची योजना आखली आहे. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? अजय त्यागी. महिला विचारले तर अजय त्यागी कुठून आले? उदय कोटक, नन ऑफ द अबव. पहिल्या महिला विचारले तर बघू शकता हे उदय कोटक पण आहे. माधुरी पुरी बुच. याच मग डायरेक्टली बघू शकता. असे प्रश्न पण कधी कधी येतात. आपल्याला डायरेक्टली लॉजिक लावला पाहिजे की पहिला महिला विचारले आणि अजय त्यागी आणि उदय कोटक हे पुरुष आहेत, ते डायरेक्टली गेलेत. मग माधवी पुरी बुच डायरेक्टली आन्सर आहे. पण चौथा ऑप्शन पण बघू शकता नन ऑफ द अबव दिलाय, म्हणून आपल्याला माहीतच असणं गरजेचं आहे. पण जर डायरेक्टली तुक्का जरी मारला असले प्रश्न तर 50% तरी चान्सेस आहेत की राईट येऊ शकतो. मग माधुरी पुरी बुच याचं योग्य उत्तर आहे. चला, सार्वजनिक परीक्षा जे अनुचित मार्गाने प्रतिबंध विधेयकाचे प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स पब्लिक एक्झामिनेशन 2024 फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांसाठी किमान डॅश दंड प्रस्तावित करते. 1 कोटी रुपये, 50 लाख, 10 लाख, 20 लाख.
तर याचं योग्य उत्तर आहे 1 कोटी रुपये. यस, 1 कोटी रुपये हे आहे. आणि बघू शकता की जानेवारीचे सर्व जे प्रश्न आहेत आपण कव्हर केलेले आहेत, की 16 ते 31 जानेवारीचे जेवढे इम्पॉर्टंट प्रश्न, इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे जे MCQs आहेत ते आज आपण कव्हर केलेले आहेत. जे नेक्स्ट वीकमध्ये आहेत, असंच 1 ते 15 फेब्रुवारीचा आपण करंट अफेअर्सची थिअरी घेऊन येणार आहोत शनिवारी, आणि रविवारी तेच थिअरीवर रिलेटेड MCQs आणि जे काही काही MCQ जे डायरेक्टली फक्त MCQ फॉर्मॅटमध्येच आपल्याला अभ्यास करावे लागतील ते MCQ घेणार आहोत. असंच करून बघू शकता, एक एक कव्हर करून पूर्ण जी सिरीज आपली ही चालणार आहे. आणि जे येणारी जी परीक्षा ज्या आपल्या आहेत त्या टॅकल करायला तुम्हाला इझी पडणार आहेत. म्हणून तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा पब्लिकशी, आणि काही पण डाऊट असतील, आन्सर रायटिंग सेशन असेल, हे असेल, लवकरात लवकर एकाग्र अकॅडमीशी तुम्ही जुळवा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.